कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे विद्यार्थी अधिवेशन युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी। नमस्कार, गुड मॉर्निंग टू ऑल। महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत एक विशेष आणि अनोखी ॲक्टिव्हिटी सुरू करण्यात आली होती, ज्याचं नाव आहे 90 डेज ॲक्टिव्हिटी। आणि आज या उपक्रमाचा 90वा दिवस। तर याची विशेष आज आपण नोंद घेऊया आणि आजच्या आपल्या या 90व्या दिवसाला सुरुवात करूया। तर आजच्या 90व्या या समारोपाच्या दिवशी खास सरांशी संवाद साधावासा वाटतोय। तर सरांना विचारावंसं वाटतंय की ह्या उपक्रमाची नेमकी संकल्पना 90 डेज ॲक्टिव्हिटी ही तुम्हाला सुचली कशी, आणि ह्यामागे 6 ते 7 ही सकाळची वेळ निवडण्याचं एक विशेष एखादं कारण किंवा ह्या सातत्याची सवय विद्यार्थ्यांना लावण्यामागे आपली विचार आणि प्रेरणा काय होते? नक्कीच। एक तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज बऱ्यापैकी तुम्ही इथं आहात आणि काही ऑनलाईन देखील आहेत जे 90 दिवस सलग सातत्यानं या उपक्रमामध्ये सोबत होते। हा उपक्रम आजपासून 90 दिवसापूर्वी सुरू करायचं हे साधारणतः 1 वर्षापूर्वी सुचलं होतं। म्हणजे असं नाही झालं की मीटिंगमध्ये चर्चा झाली, अचानक ठरलं, मग वेळ ठरवली आणि झालं, असं नाही। लक्षात घ्या, आपण असं ठरवलं होतं की ज्या दिवशी या अधिवेशनाची सुरुवात असेल त्या दिवशी 90 दिवसाच्या उपक्रमाची सांगता असेल। आणि कारण काय त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की 21 डेज थेरी बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल तुम्हाला, की कोणतीही सवय जर आपल्याला लावायची असेल तर 21 दिवस सातत्यानं जर तुम्ही त्या सवयी म्हणजे लावायची असेल किंवा सोडायची असेल तर 21 दिवस जर सातत्यानं तुम्ही या गोष्टी करत राहिला तर ती सवय आपल्याला लागते, असा एक विचार करण्याचा। हे आपलं करिअर कट्ट्याचं 3रं वर्ष आहे। पहिले 2 वर्ष आपण बघितलं की आपण सांगायचो की तुम्ही चालतेले जेवढं चाललात त्याचा स्क्रीनशॉट टाका, तुम्ही एखादं पुस्तक वाचलं असेल तर त्याची PDF टाकून द्या, मोबाईलमध्ये तुम्ही जर करता या ठिकाणी तुमचा टायमिंग कमी झाला असेल सोशल मीडियाचा तर त्याचं या ठिकाणी स्क्रीनशॉट टाकून द्या। आणि मग त्याच्यात काही पडायचं म्हणजे आजही काही मुलं असे आहेत ज्यांचे मी दररोजचे स्क्रीनशॉट बघतो। लक्षात घ्या, असं नाही होत की तुमच्याकडे लक्ष नसतं माझं। दररोजचे 10 मिनिटं माझी फक्त त्यासाठीच जातात की सकाळी टाकणारे काही मंडळी आहेत आणि काही संध्याकाळच्या वेळा टाकणारे मंडळी आहेत। काही आपल्यातले आहेत की ते दिवसभर चालतात सगळीकडं, ऑफिसला, कामाला, इकडं तुमच्या कॉलेजमध्ये, लायब्ररीमध्ये, आणि त्याचे जे वॉकिंगचा स्टेप होतात ते टाकतात। हे सगळं आहे, पण एक होतं की त्या निमित्तानं आपल्याला एक सवय लागली नकळतपणे, तुम्हाला सगळ्यांना, तुमच्यासहित मला पण लक्षात घ्या की आपण वेळेवर उठतो, किमान गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी तरी, बरोबर? त्याच्यानंतर फ्रेश होऊन काही जण बाहेर जातात, काही जण रूममध्ये चालत असतात। तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील, मला काही लोकांनी सांगितलं ते लक्षात। काही जण या ठिकाणी व्हिडिओ ऑन करायला लागतच नाही, जॉईन करायचं, झोपून जायचं। म्हणजे 2-2 गजर काहींच्या मोबाईलमध्ये मी बघितलं, बरोबर? किती 5:58चा गजर जॉईन करायचं, परत 6:35चा गजर, तो गजर झाला ते जागे व्हायचे, मीटिंगमध्ये काय चाललं ऐकायचं, पुन्हा मीटिंग संपली की झोपून जायचं। असं काही लोकांनी केलं, ते काही सोडून देऊ आपण, पण बऱ्याच लोकांनी त्याची सवय स्वतःला लावली। उद्देश हाच होता की लाईफस्टाईल बनायला पाहिजे, म्हणून ते 21 दिवसाची न ठेवता 90 दिवसाची ॲक्टिव्हिटी ठेवली। हे सगळ्यांना माहीत असतं, आपल्या लक्षात घ्या। म्हणजे आपण काय म्हणतो की व्यायाम केल्यानंतर शरीर सदृष्ट राहतं, सगळ्यांना माहीत आहे। आपण पहिल्यापासून शिकत आलो, करतो का प्रयत्न? आपण नाही करत। सामूहिक ॲक्टिव्हिटी असेल तर प्रयत्न करतो, आणि त्याला एक हे द्यायचा असा विचार होता। आणि मला असं वाटतं की आजची संख्या जी आहे ती कदाचित 30 संख्या असेल जी सुरुवातीला होती, 360 नसतील आता त्याच्यामध्ये, पण येतील सगळे। आणि ह्या ॲक्टिव्हिटीचा आजचा समारोप नाही करायचा आपल्याला, आता कदाचित ग्रुपनं नाही करणार आपण, ती लाईफस्टाईल आपली होईल। उद्देश हाच होता की आपल्याला सवय लागली पाहिजे, या विचाराने ही ॲक्टिव्हिटी आपण चालू केली। निश्चितच सर, संहती कार्यसाधिका म्हणजे एकत्रितपणे काम एखादं केलं तर ते खरंच कार्य साध्य करून देणारं ठरतं। या उक्तीप्रमाणे तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम सर्व विद्यार्थी नक्कीच पुढे घेऊन जातील आणि त्यांच्यातलं हे सातत्य मेंटेन करतील। तर ह्या उपक्रमाची सुरुवात झाल्यानंतर ह्याचे साधारण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण वेगवेगळी रूपं पाहिली। तर सुरुवातीला तुम्ही 40 पुस्तकांचा सारांश स्वतः विद्यार्थ्यांना सांगितला होता, तर ही पुस्तकं निवडण्यामागे काही निकष तुम्ही ठेवले होते का? बघा, एक तर उपक्रम कसा होता
हे थोडंसं आपल्याकडं ऑन रेकॉर्ड येणं गरजेचं आहे. जरी काही लोक आजच पहिल्यांदा बघतायत ते लक्षात घ्या. असं ठरलं होतं आपलं की 40 मिनिटं दररोजची तुम्ही चालायचं आहे, पळायचं आहे किंवा जिममध्ये जायचं आहे, योगा करायचा आहे, ॲक्टिव्हिटी करायची. त्याच्यानंतर एका पुस्तकाचा सारांश 5 मिनिटांमध्ये आणि त्याच्यानंतर मी माझीच थोडीशी स्टोरी सांगत होतो. अशी ती सिस्टम होती. मग पुस्तक ज्या वेळेला पहिली पुस्तकं बघा तुम्ही की पहिली जी काही 10 पुस्तकं आहेत त्या 10 पुस्तकांमध्ये एक पुस्तक होतं अग्निपंख नावाचं, बरोबर. आणि अग्निपंख पुस्तकापर्यंत मी वाचलेली, मला आवडलेली आणि जी तुमच्या आयुष्याला उपयोगाची आहे असं मला वाटलं अशी पुस्तकं आपण टाकली. पण अग्निपंख पुस्तकाचा सारांश आज पण त्या ग्रुपवर आहे. तुम्ही जर वाचला, एका मुलीने टाकलं सारांश लक्षात, तिनं ChatGPT मध्ये अग्निपंख नाव टाकलं आणि त्याच्याविषयीची माहिती विचारली आणि ती माहिती आली जशी तशी टाकली. त्या माहितीमध्ये आलेली एकही ओळ त्या पुस्तकामध्ये नव्हती. काही वेगळंच आलं होतं ते. म्हणजे फिनिक्स पक्षाचं वर्णन त्याच्यात आलं, राखेतून उडणारा पक्षी, मग त्याचे पंख म्हणजे अग्निपंख असं वाटतं. म्हणजे ते ChatGPTने पण थापा मारायला केल्यासारखं केलं. आणि हा सारांश ज्यावेळेला मी वाचला त्यावेळेला लक्षात आलं आपलं काहीतरी चुकतंय. मग मी म्हणजे 2-3 माझे या ठिकाणी तुमच्यापेक्षा पण लहान असणारे मित्र आहेत सगळे. म्हणजे पहिलं एकतर माझा जयंतला मी बोलतो, माझ्या मुलाला, त्याला विचारलं की काय झालं असेल, ही मुलं अशी रिलेट का होत नाही. त्यांनी मला विचारलं तुम्ही पुस्तकं कुठली सांगितली. मी 10 पुस्तकं सांगितली. ते म्हटलं याचा आणि आमचा काही संबंधच नाही, म्हणजे जनरेशनचा, जेनजीचा आणि आमचा काही संबंधच नाही. मग परत आमची जुईला विचारलं तुझं काय वाचते सगळं त्याच्यामध्ये, तुम्ही नावं सांगताय हे मी पहिल्यांदाच ऐकतो. मग वेदांतीला विचारलं, तिने सांगितलं की ही पुस्तकं आता आम्हाला चालत नाहीत किंवा आम्हाला समजत पण नाही, ही पुस्तकं आम्ही स्पीडनं वाचू पण शकत नाही. मग शोध घेतला की तुम्ही वाचताय काय, तुम्ही वाचताय पण काय वाचताय त्याच्यामध्ये. आणि मग लक्षात आलं की तुम्ही जी पुस्तकं वाचताय ती सगळी महाराष्ट्रातलंच नाही, भारताबाहेरच्या इंग्रजी लेखकांनी लिहिलेलं इंग्रजी किंवा मराठी अनुवादित साहित्य तुम्ही जास्त वाचता. आणि मग ती पुस्तकं निवडली. लक्षात. तर त्याच्यात पण मी रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक जाणीवपूर्वक टाळलं. त्याचं कारण का, हे सगळ्यांना माहीत होतं, बरोबर आहे. ॲटॉमिक हॅबिट मी टाळलं कारण ते तुम्हाला माहीत होतं सगळ्यांना. आणि मग मी हे 3 मित्र आहेत माझी ज्यांची मी तुम्हाला नावं सांगितली किंवा आणि सगळ्यांच्याकडनं काही यादी कलेक्ट केली आणि त्या यादीतली पुस्तकं घेतली. मी मराठीच्या बऱ्याच प्राध्यापकांशी बोललो, ज्या ज्या ठिकाणी फिरायचो त्यांच्याशी मी चर्चा केली की हे एक अलार्म आहे आपल्यासाठी लेखक म्हणून असताना, काय की मुलांना मराठी पुस्तकं, मराठी लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा इंग्रजी साहित्यिकांनी लिहिलेली मराठी अनुवादित पुस्तकं का आवडत आहेत हे शोधलं पाहिजे. म्हणजे इथं मी असं नाही म्हटलं की मी मराठी, माय मराठी, महाराष्ट्रात मराठीत चाललं पाहिजे असा विषय नाही केला. हा मुद्दा एका ठिकाणी बरोबर आहे, पण याचा शोध घेणं गरजेचं आहे. पुस्तकांमध्ये हे बघितलं आपण त्याच्यामध्ये की इंग्रजी साहित्यिकांची पुस्तकं तुम्हाला का आवडतात. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला समजलं की त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी. या पुस्तकाच्या डिजिटल समरी उपलब्ध आहेत, त्याची तुम्ही जर स्टोरी टेलवर गेलात तर त्याचे या ठिकाणी छोटे छोटे पॉडकास्ट उपलब्ध आहेत, त्याचा राईटअप उपलब्ध आहे. म्हणजे या पुस्तकाला वाचण्यासाठी तुम्हाला तिथंपर्यंत घ्यायला सगळा सोशल मीडिया वापरला जातो. मग बऱ्याच पुस्तकांचे तुम्हाला पॉडकास्ट बघायला मिळतील, त्याच्यावर या ठिकाणी रील्स बघायला मिळतील. हे दुर्दैवानं मराठी पुस्तकांच्या बाबतीमध्ये कमी मिळते. त्यामुळे पहिले जे काही या ठिकाणी 40 दिवस मी पुस्तकं निवडली का ज्याचा सारांश सांगितला, त्याचा एक भाग असा होता, मी पहिला सांगतो, पहिल्यांदा जी मी निवडली त्या पुस्तकांचं वाचन मी केलेलं होतं. मला ती पुस्तकं माहीत होती, त्याच्याबद्दलचं मी बोललो. तुम्हाला ज्यावेळी पुस्तकं सांगायची होती तुमच्या आवडीची किंवा तुम्ही जे वाचताय ती, त्यावेळेला यातलं बरीच पुस्तकं मी बघितलेली पण नाही, हे मला सांगायला आवडेल तुम्हाला लक्षात. ते सांगितलं पण पाहिजे मला. बघितलेली पण नाहीत, पण मी ज्या 3-4 लोकांना सांगितलं होतं की तुम्ही मला या पुस्तकाचा सारांश काढून द्या, तुम्ही चेक करा, क्रॉस व्हेरीफाय करा. टीम काम केली त्याच्यावर एक पूर्ण लक्षातलं प्रॉपर. आणि मग त्यांनी सांगितलेली जे काही सारांश रूपी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितली. त्याचं कव्हर पेज या ठिकाणी सांगितलं. तर कव्हर पेजच्या बाबतीत पण असे गोंधळ व्हायचे लक्षात घ्या. एकच पुस्तकाचं नाव सांगितलं की 2-3 वेगळे वेगळे कव्हर पेज यायचे. म्हणजे प्रकाशकांनी वेगळे वेगळे छापलेले, काही फर्स्ट कॉपी असतात, हे सगळे तिथे यायचे. पुस्तक निवडत असतानाची ही भूमिका होती की तुम्हाला आवडणारे जे वाचक आहेत किंवा जी पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे ती तुमच्यापर्यंत मांडायची. ही पहिली जी 40 पुस्तकं हा प्रश्न विचारला सांगण्यापाठीमागचं तो उद्देश होता.
त्यानंतर सरांच्याच सगळ्या ह्या प्रेरणेतून जे 350 विद्यार्थी सुरुवातीला जोडले गेले होते, तर त्यांच्यातून जे सातत्याने पुढे कंटिन्यू झाले, तर ह्या विद्यार्थ्यांनीही आपल्याकडनं प्रेरणा घेऊन त्यांच्याकडनं काही पुस्तकं स्वतः सजेस्ट केली आणि त्याचा सारांश सांगण्याचा सर्वांना प्रयत्न केला. तर ह्या एकंदरीत माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि पुस्तकाविषयीची ओढ कशा पद्धतीने वाढलेली आहे आपल्या या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून, ह्याविषयी आपल्याला काय वाटतं? बघा, आपल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या म्हणत नाही मी, ठराविक विद्यार्थ्यांच्या बघा तुम्ही, आपल्या इन्स्टाच्या अकाउंटला असायचं काय 90 दिवसाच्या ॲक्टिव्हिटीपूर्वी ट्रेंड चालणाऱ्या रीलचा आपण केलेला या ठिकाणी अभिनय असायचा, किंवा आवडली पोस्ट टाकली, ब्रेकअप झाला की त्या पद्धतीचं साठ टाकलं, हे असायचं. ही फॅक्ट आहे लक्षात. पण आपण ज्या वेळेला हे चालू केलं आणि ज्यांनी फॉलो केलं त्यांच्या आता वॉलवर जाऊन बघा, तुम्ही इन्स्टाच्या अकाउंटवर जाऊन बघा. म्हणजे पर्जन्याच्या बाबतीत मी सांगेन तुम्हाला की कदाचित तिच्या अकाउंटला आज 89 पुस्तकांची समरी असेल. म्हणजे प्रत्येक पुस्तकाचं कवर त्याची माहिती असतात. असे तुमच्यापैकी बरेच लोक आहेत की ज्यांच्या अकाउंटला ही पुस्तकं दिसायला लागली. त्याचा फायदा असा झाला की तुमच्या अकाउंटला ती पुस्तकं दिसायला आली. मग काहींनी मला सांगितलं, सर मी त्या अकाउंटला ठेवलं होतं आणि माझ्या वाढदिवसाला त्यातलीच 5 पुस्तकं वेगवेगळ्या मित्रांनी मला गिफ्ट केली. म्हणजे तुम्ही वाचता असं त्यांना वाटलं ना, आता पुस्तकं आली म्हटल्या वाचली पाहिजे. एक सुरू झालं, त्याच्यामध्ये एक प्रवास सुरू झाला. दुसरं काय झालं लक्षात घ्या की तुम्ही काय बदल झाला असं विचारत असताना पहिल्यांदा बघा, किमान माहिती तर झालं ना पुस्तक पहिल्यांदा आपल्याला. म्हणजे अगदी सुरुवातीचा आपला अंदमान निकोबार 3 दिवसापूर्वी 2च दिवसापूर्वी कालची शेवटची जी स्टोरी आहे ती निकोबारची नवलाई नावाचं पुस्तक. अंदमान निकोबारला किती बेट आहे? 2 आहेत का एकच आहे? 2 आहेत ना. हा भ्रम आहे. 500 पेक्षा जास्त बेटांचं असणारं ते अंदमान निकोबार आणि हे 2 आहे, हे लक्षात. हे माहिती मला पण काल झालं लक्षात, काळजी करू नका. तर असे सगळे सरप्राइझिंग थिंग्स जे आहेत ना, त्या माध्यमातून आपल्याला कळाल्या. कोणकोणत्या गोष्टी आपल्या वेगळ्या होत आहेत, करतात, त्या मुलांना समजल्या आणि ते एक विचार करण्यामध्ये बदल झाला असं मला वाटतं, हे लक्षात. मी तुम्हाला आता एक्सप्लेन करेन की ही ॲक्टिव्हिटी कशी पुढं जात गेली. पहिल्यांदा माझी इन्व्हॉल्वमेंट 100% म्हणजे काय की सकाळी 6 वाजताचं गुड मॉर्निंग, त्याच्यानंतर आपलं तुम्ही चालायचं, परत यायचं, मग 5 मिनिटाचं पुस्तक मीच सांगायचं, त्याच्यानंतर पर्जन्यानं प्रश्न विचारला की 15 मिनिटाची स्टोरी मीच सांगायची, आणि असे काही दिवस केले. त्याच्यानंतर एका स्टेजवरनं मी पाठीमागे आलो, मुलांना सांगितले की तुम्ही तुमच्या पुस्तकांची समरी सांगायला सुरुवात करा. तेही ठरलेलं होतं पाठीमागे बॅकएंडला की शेवटचे काही दिवस आपल्याला लेखक बोलवायचे. मुलांनी टाकायला सुरुवात केल्यानंतर मी या ठिकाणी मी दुसऱ्या स्टेजला पाठीमागे आलो. ते कधी की मी जे काही स्टोरी सांगायचो ती मी एका ठिकाणी थांबवली, आता इथून पुढे सांगायचं नाही. हे दुसरी स्टेज मी पाठीमागे आलो. मग आपण प्रत्यक्ष लेखक बोलवायला सुरुवात केली. तिसरी स्टेज तुम्ही बघितलं असेल लक्षात, लेखक बोलवायला चालू केल्यानंतर एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये की मी अगोदर लेखक यायच्या अगोदर तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणून त्याच्यासोबत एक थॉट सांगायचं. एक विचार काहीतरी 2-4 ओळीचा आपण सांगायचं, एका सेकंदांमधला, एका मिनिटांमधला सांगायचं आणि पुढे जायचं. ते बंद केलं शेवटच्या लक्षात. त्याच्यानंतर शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल त्याच्यामध्ये, तर मी फक्त शेवटचे 2 मिनिटच मध्ये बोललो, लक्षात. हा फ्लो काय आहे, तर हा फ्लो ह्या ॲक्टिव्हिटीचं सक्सेस यासाठी आहे की जे मी शेवटचं 2 मिनिटं बोललो आणि आज बोलल्यानंतर उद्यापासून माझी इन्व्हॉल्वमेंट 0 जरी असली तरी तुम्ही मंडळी हे पुढे घेऊन जाल, असं एक स्टेजनं त्यातनं विड्रॉवल आपण घेतलेलं आहे आणि हे तुमच्याकडे हँडओव्हर केलेलं आहे. येस, निश्चितच सर. आम्ही सर्व विद्यार्थी हे नक्कीच पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि तुम्ही जे अनुभव आमच्यासोबत शेअर केले, तर जेव्हा हे विद्यार्थी कमी होत आले, म्हणजे सुरुवातीला 350 विद्यार्थी हे कंटिन्यू होते, त्यानंतर काही सातत्याने जे कमी होत आले आणि 40पर्यंत हा आकडा आला, तरीसुद्धा हे 40 सातत्याने राहिले, तर ह्या गोष्टीकडे सकारात्मकतेने तुम्ही कसे बघाल? याची अनाउन्समेंट कोणाला आठवते का? ज्या दिवशी मी सुरू केलं त्या दिवशी आपण काय होतं, राईट, शेवटी एक जरी आला तरी ही ॲक्टिव्हिटी 90 दिवस होणारच आहे ठरलं होतं लक्षात. म्हणजे 90 दिवस ही ॲक्टिव्हिटी चालणार हे कन्फर्म होतं, एक जरी आला तरी. त्यामुळे 40 आले म्हणजे किती भरपूर आले हे लक्षात घ्या पाहिजे. आणि बाजू काय आहे चांगली हे लक्षात त्याच्यामध्ये 40पेक्षा मुलं जास्त कुठं व्यायाम करतायत, पळतायत, त्यांना ती वेळ मॅच होत होती सकाळची.
त्यांच्या जिमचा टाइम वेगळं होतं हे लक्षात त्याच्यामध्ये. तर असं समजायला काय हरकत नाही हे लक्षात. पण सकारात्मक काय बदल की 40 जण झाले. तुम्हाला माहित आहे का की या ऍक्टिव्हिटीमध्ये पालक किती इन्व्हॉल्व झालेत माहिती आहे तुम्हाला? तर पालक मला फोन करून सांगायचे, म्हणजे ते ऐकत बसायचे सकाळच्या ऍक्टिव्हिटीला. लेखकांनी काहीतरी बोलले की मग मला मेसेज यायचे की सर हे लेखक चांगले बोलले आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही आज जो विचार सांगितला तो चांगला सांगितला, तुम्ही आज जे पुस्तक सांगितलं ते चांगलं सांगितलं. पालकांचे. आणि मी परवा जेव्हा सांगितलं 90 दिवस झाले त्यावेळेला काही पालकांनी मेसेज केले मला की सर शक्य असेल तर तुम्ही हे कंटिन्यू ठेवता आल तर बघा, कारण मुलांच्या बरोबर आम्हाला पण त्याची सवय लागली. हे सक्सेस आहे लक्षात. आणि 40 मुलं झाली, 40 निवडलेली आहेत आपण, शेवटपर्यंत राहील त्यांना आपण सर्टिफिकेट देतो. प्रमाणपत्र द्यायचं हे काय अगोदर ठरलं नव्हतं लक्षात, पण आपल्याला ती सवय लागली. काही झालं की प्रमाणपत्र मिळेल, आणि प्रमाणपत्र असेल तर त्यासाठी आपण काही करायला तयार असतो, त्यातलं प्रमाणपत्र आपण देतो. पण एक बदल चांगला आहे, 40 एका कॉलेजचे आहेत का? 40 वेगवेगळ्या कॉलेजचे आहेत. आणि त्यामुळे गंमत अशी आहे लक्षात घ्या की आपण 40चे 400 का 400चे 4000 होण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे, एवढं पॉझिटिव्हली मी याच्याकडे बघतो. येस सर. आणि अजून एक गोष्ट इथे मला हायलाईट करावीशी वाटते की हा 90 दिवसाचा पूर्ण उपक्रम सुरू असताना सर हे आपल्याला माहिती आहे की सातत्याने महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत होते. अनेकदा ते दिल्लीला होते. तर अशा 50हून अधिक ठिकाणांवरून सरांनी हे सेशन आपले कोऑर्डिनेट केलेले आहेत, आपल्याशी जोडले गेलेले आहेत सर सकाळी त्या ठरलेल्या वेळेमध्ये. तर सर ह्या प्रवासामध्ये काही आव्हाने आली किंवा काही अडचणी आल्या तर ह्यांना तुम्ही कसे फेस केले आणि ह्याविषयी आम्हाला काय सांगाल? एक वेळ पाळायची ठरवली ना तुम्ही, ती कशी पण पाळता येते हे लक्षात येते. म्हणजे मिहीर कुठं बसलाय? मिहीरला मी सांगितलं होतं की तू हे रजिस्टर कर, म्हणजे कुठल्या कुठल्या स्पॉटला आपण असतो ते रजिस्टर कर. आणि मी बऱ्यापैकी सांगायचो, नंतर तेही सांगायचं मी बंद केलं. तर महाराष्ट्रातले 16-17 जिल्हे त्याच्यामध्ये आहेत. मी त्या 90 दिवसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी तिथं आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर कोल्हापूरचा मॅक्झिमम भाग त्याच्यामध्ये दिसेल. 90 दिवसांमधले जास्तीत जास्त 16-17 दिवस कोल्हापूरचे आहेत हे लक्षात. दिल्लीच्या प्रवासाचे त्या दरम्यानच्या कुठल्याही फ्लाईट ज्या शक्य नव्हत्या, म्हणजे ज्या पॉसिबल आहेत त्या सगळ्या मी 7 नंतरच्या घेतलेत किंवा 5च्या पूर्वीच्या घेतल्या. म्हणजे 7 नंतरचं टेक ऑफ असलं पाहिजे किंवा 5 वाजेच्या आत त्याचं लँडिंग व्हायला पाहिजे, हे काळजी घ्यायची. दुसरं महत्त्वाचं काय केलं आपण लक्षात घ्या की काही गोष्टी टाळताच येत. जसं की एक सेशन आपला असा आहे 90 दिवसांपैकी की ज्याच्यामध्ये दिल्लीमध्ये एक सिच्युएशन अशी आहे की दर्यागंज नावाचं एक फेमस रेस्टॉरंट आहे की ज्यांनी दाल मखनी आणि बटर चिकन ते म्हणतात की आम्ही इन्व्हेंट केलं भारतामध्ये. ब्रिटिश अधिकारी आले त्यांना खाऊ घालण्यासाठी, तिथून पुढे ते चालतात. आणि तो रजिस्टर क्लेम आहे तो त्यांना मिळतो, त्यांना आहे. दिल्ली वॉरियर्सची टीम होती, त्यांना कमिट केलं होतं की तुम्हाला मी तिथं खाऊ घालेन. सगळ्यांना नाही पण निम्म्या लोकांना खाऊ घालू शकलो, बाकीचे अगोदर आले असले त्याच्यावर. तर ते सांगतोय मी तुम्हाला की एका दिवसाची स्टोरी काय आहे, आदल्या दिवशीची. त्यांना आता कळालं का खाऊ घातलं? ती स्टोरी कशी आहे लक्षात घ्या की तिथं नंबर लावायला लागतात. तिथं नंबर लावला आणि 9:15 वाजता नंबर आला 11:45 वाजता. आणि असं ठरलं होतं की त्या दिवशीचं जे शेवटचे 20 मिनिटं मी बोलतो ते रेकॉर्ड करायचे होतं पूर्वानी मला. ठीक आहे, पूर्वाची गडबड चालू होती की सर ते झालं नाही तर मला परत इकडं हे करायला लवकर वेळ सगळं. ऑफिसमधनं लिंक चालू करायची होती, ते YouTube लाईव्ह करायचं होतं, अनलिस्टेड पुन्हा करायचं, हे सगळं. ही सगळी टीम तोपर्यंत थांबली होती. आणि तो किस्सा असा आहे, फोटो कोणी काढला असेल तरी मला माहित नाही. त्याच्यामध्ये दर्यागंज रेस्टॉरंटला वेटिंगला बसले लोक असे समोर आहेत, त्याच्या पुढे ते फेरीवाले विक्रीला बसले असं तिथं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी उभा राहिले मोबाईल घेऊन असं सगळं त्याच्यामध्ये. आणि मी बोलतोय सगळं त्याच्यामध्ये. आणि 100% येणार जाणारा या ठिकाणी काहीतरी विचार चालला, एक कितने काय, एक कितने, कारण त्याच्यामध्ये उभारले मी बाजूचे सगळे लक्षात. त्याच्यामध्ये एक किस्सा तसा आहे लक्षात. दुसरा एक किस्सा असा आहे लक्षात घ्या की अमरावतीला एक पंचायत समितीचं कार्यालय, मी तिथं थांबलो की त्याच्या समोरच्या बाजूला चालायला जागा चांगली आहे, तिथं मी चालत असतो लक्षात. आणि तिथं त्या 2-4 दिवसांमध्ये तुम्ही जर बघितलं तर चालू असताना मध्येच या ठिकाणी मी खाली एकदम या ठिकाणी बघितलं सगळं. ते बेंचसारखे कट्टे बांधलेले आहेत, खालनं नाला गेलेला असेल त्याच्यामध्ये, त्याच्यावर बसून मी या ठिकाणी बोलत होतो असं धरून सगळं त्याच्यामध्ये तिथनं. आणि पाठीमागने या ठिकाणी साप असा आला आणि त्याच्यावर निघून गेला त्याच्यामध्ये. आता जो आला त्यावेळेला मला दिसला, बघेपर्यंत मी ते सगळं खाली पडून गेलं सगळं त्याच्यामध्ये. सेशन कम्प्लीट केलं त्याच्यात, गंमत सगळं त्याच्यामध्ये. एक सेशनचे आम्ही हे जे सेशन घेतले सगळे त्याच्यामध्ये तिथनं एक VIP व्यक्ती आहे, मला फक्त नाव नाही सांगता येणार लक्षात घ्या.
PM ऑफिसमधल्या व्यक्तीबरोबरची ती मीटिंग चालू होती. अगदी ह्या सगळ्या मीटिंग अशाच उलट्या सुलट्या असतात लक्षात त्याच्यामधून. आणि त्यांना मी सांगितलं त्याच्यामध्ये की मला आता 10 मिनिटं मुलांशी बोलायचं आहे. ते म्हणतो चलो बात करो, हम भी देखते क्या बात करते हैं. आता मी हिंदीमध्ये मराठीमध्ये बोलतोय, ते सगळे समोर बसलेत सगळे त्याच्यामध्ये तिथनं, आणि त्यांना काही समजत नाही तरी पण ते असं असं म्हणायला लागले आणि मला ते हसू आवरत या ठिकाणी बोलायचं. भारी गमत आहे सगळं लक्षात. म्हणजे काही अशा गोष्टी आहेत की आपण म्हणतो ना की काही गोष्टी आपण सांगत नाही, पर्सनल काही या ठिकाणी कामासाठी आपण असतो, कुठेही असतो त्याच्यामध्ये तिथनं, पण ते तुमच्या वेळ कुठल्याही चुकलेल्या नाही, ते लक्षात घ्या. एकच दिवस असा झाला त्याच्यामध्ये तिथनं की अधिवेशनाच्या बाबतीमध्ये काहीतरी विचार चालू होता माझा, म्हणजे मी जागा आहे, फोन माझ्या हातात आहे सगळ्या त्याच्यामध्ये तिथनं, आणि तरी देखील या ठिकाणी 6:40 हे करायचं होतं बरोबर का त्याच्यामध्ये. मग किरण पाटील मला फोन करून सांगितलं त्याच्यामध्ये, सर 6:40 झाले तुमचे, काय मग तुम्ही उठलाय की नाही उठलाय त्याच्यात. कोण समोर बसलेलं आहे त्याच्यामध्ये, पण मी त्या विचारातही झालो होतो. असा एक किस्सा त्याच्यामध्ये झालाय लक्षात घ्या. करत असताना एक चालू झाल्याच्या याच्यामध्ये पहिल्या रविवारचा काय आपल्या मोबाईलला बऱ्यापैकी संडेचा अलार्म ऑफ असतो माहिती आहे ना, तो माझ्या याला ऑफ होता सगळ्या त्याच्यावरती. मग पर्जन आणि यांचे फोन चालू झाले, सर 6 वाजले तुम्ही अजून जॉईन नाही झाला सगळ्या त्याच्यावर लक्षात घ्या. 6:35ला जॉईन. म्हणजे 90 दिवसामध्ये 2-3 दिवस असे आहेत की मी तिथं वेळेवर जॉईन नाही होऊ शकलो, पण असे सगळे व्यवस्थित ज्या त्या वेळेला जिथं जिथं भेटतोय त्यावेळेला हे केलेलं आहे. हे काही अधिकारी गाडीतनं सकाळच्या वेळेला प्रवास असायचे, त्यांनी त्या ऍक्टिव्हिटी ऐकलेल्या आहेत सकाळच्या वेळेला, हे लक्षात घ्या. प्रवास चांगला झाला, 90 दिवसाचा एकूण झाला तो. 90 दिवसांपैकी फक्त एकच दिवस असा गेला, कारण ती फ्लाईट का टाळता आली नाही, कारण हे सगळे दिल्ली वॉरियर जे होते ते 6 दिवस दिल्लीत होते. 7व्या दिवशी सकाळी ते वेळेत कोल्हापूरमध्ये पुण्यात पोहोचणं, पुण्यामधून पुन्हा ह्या सगळ्या तयारीसाठी मला पोहोचायचं होतं, त्यामुळे ती फ्लाईट अवॉइड करता आली नाही. पण त्या दिवशी देखील ॲक्टिव्हिटी वेळेवर झाली. पर्जन्य आणि मी सोबत होतो, बारीक आहे की टीम सोबत होती, हे लक्षात येतं त्याच्यामध्ये. पण हा प्रवास देखील अफलातून होता. असं होत नाही, आज पण मी तुम्हाला सांगितलं, मी डायरेक्ट 6ला उठलो आणि इकडे बाहेर आलो तर चालेल का? मला आवरायला मला कमीत कमी अर्धा तास अगोदर उठावं लागेल लक्षात. म्हणजे 90 दिवसामध्ये 5:30चा अलार्म वाजायच्या 2 मिनिटं अगोदर मी उठलो, ही सवय लागली. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना लागली असेल, आता अलार्मची गरज नाही लक्षात. हा टप्पा अफलातून होता, पुस्तकं अफलातून समजली लक्षात घ्या. आणि म्हणजे मला काही गोष्टी समजल्या, त्यातली एक गोष्ट 2+2 = 4. किती लोकांना माहिती आहे कालचं? होते का नाही यातले? हा, हे 2+2 = 4 कोण म्हणतंय? डॉक्टर असणाऱ्या एक मॅडम आहेत, त्या म्हणतात की मी सायन्सची विद्यार्थिनी आहे आणि आम्हाला फक्त एवढंच शिकवलेलं असतं, 2+2 = 4. ॲग्री? बरोबर ना? हा, तर त्याने एक विचार मांडला, तो लक्षात घ्या. जरुरी नाही की दरवेळेला 2+2 = 4 व्हायला. त्यांनी काय विचार मांडला? त्यांनी सांगितलं की मला एखाद्या व्यक्तीविषयी मत मांडायला सांगितलं तर ते माझं मत वेगळं असू शकतं. तुम्ही इथं जर 200 लोक बसलेला आहात तर प्रत्येकाचं त्या व्यक्तीबरोबरचं मत जे आहे ते वेगळं असणार आणि ते बरोबर असणार, हे पहिल्यांदा लक्षात. याच्यावर विचार करा की एखाद्या व्यक्तीच्या बद्दल 200 लोकांची 200 वेगळी बरोबर मतं असू शकतात. हा विचार किती लॉंग टर्म तुम्हाला कामाला येऊ शकतो लक्षात द्या. तो मला या 90 दिवसाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये, कारण काय की त्याचं मत आहे ना, ते त्याच्याबद्दल बनलेलं, त्याला अनुभवातून आलेलं मत आहे, ते त्याचं बरोबरच असणार आहे. त्याचं मत तुमचं मत तसंच बघायला पाहिजे असं काही नाही. हे मी कुठं वापरतो लक्षात त्याच्यामध्ये की माझा विचार सगळ्यांनाच पटला पाहिजे, हे काही गरजेचं नाही. करिअर कट्टा सगळ्यांनाच आवडतो का? नाही आवडत. नाही आवडत. त्याचं कारण लक्षात घ्या. आता 6ला उठून तुम्हाला इकडे बोलवलंय, तळवलकर सरांना मी काल रात्री एक सूचना केली की सर आता सकाळी 6 वाजता इथले पोलीस इकडे घेऊन येऊ नका. सरांनी सूचना केली लक्षात घ्या. का? कारण त्यांना जर 6 वाजता बोलवलं असतं सगळं देशामध्ये, ते कटकट करत झाले असते. काय सकाळी बोलवलं आम्हाला सगळं. सगळ्यांनाच आवडलं पाहिजे असं काही गरजेचं, आणि कुणाला आवडण्यासाठी आपण काय करायचं? आपल्याला आवडेल ते आपण करायचं. भरपूर चांगलं शिकवणारा आणि अशा पद्धतीचा हा 90 दिवसाचा प्रवास होता. अनेक टप्पे चांगले होते आणि हे 100 जे आहेत त्याचे 2, तो साप आला तो एक किस्साचा महत्त्वाचा, आणि ते समोर अधिकारी बसलेत आणि मी बोलते. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा मोठेपणा असं लक्षात घ्या की त्यांनी म्हटलं तुम्ही जर कंटिन्युअसली हे टाईम पाळताय तर आता तुम्ही बोलायला काय हरकत नाही सगळं त्याच्यामध्ये. तर मला ते टाळणं थोडंसं अडचणीचं झालं असतं, कारण ते आपल्यासाठीच पुढच्या काही गोष्टींसाठी गरजेचं आहे.
येस, निश्चितच सर. खरंच हा 90 दिवसांचा एकंदरीत जो प्रवास होता तो पूर्णपणे विद्यार्थ्यांना वाचनाची आणि व्यायामाची आवड लावणारा तर होताच आणि हे सातत्य जोपासण्याची शिकवण देणारा होता. त्याचप्रमाणे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधली वैचारिक प्रगल्भताही वाढलेली आपल्याला दिसत आहे. जसं आत्ता सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या टप्प्यांनी आम्ही हा प्रवास केलेला आहे. त्यामध्ये सरांचे जे अनुभव आहेत ते जेव्हा आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ऐकले तर त्या अनुभवांतून नक्कीच आम्हाला आमच्या पुढच्या करिअरच्या वाटेमध्ये जेव्हा काही अडचणी येतील तर एक उदाहरण समोर आहे की शितोळे सर, त्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेऊन नक्कीच पुढे जात आहोत. आणि ह्याचप्रमाणे जेव्हा तिसऱ्या टप्प्यामध्ये लेखक आमच्या स्वतः भेटीला आले तर लेखकांच्या पुस्तकांच्या पार्श्वभूमी जी आहे ती समजून घेताना जास्त अजून छान वाटतं. कारण आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचतो तर ते आपण आपल्या दृष्टीने पाहत असतो, पण त्याचप्रमाणे आपल्या दृष्टीने पाहताना लेखकांच्या दृष्टीने ते पुस्तक त्यांनी कशासाठी आणि कुणाच्यासाठी लिहिलेलं आहे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या पुस्तकाचा खरा अर्थ आपल्याला कळतो. आणि अशा अनेक प्रेरणा आणि आठवणी देणाऱ्या आणि गमती जमती करणाऱ्या हा आमचा 90 दिवसांचा प्रवास होता. तर एकंदरीतच ह्या उपक्रमाच्या आजच्या या सांगता समारोपामध्ये फलश्रुतीकडे आपण पाहता खरंच खूप चांगली अचिव्हमेंट सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्यासोबत मिळून आम्ही केलेली आहे. तर जाता जाता सर्व विद्यार्थ्यांना या आजच्या डिजिटल युगामध्ये आपण वाचन संस्कृती कशी जोपासली पाहिजे आणि एकंदरीतच व्यक्तिमत्व विकासासाठी ह्या सर्व सातत्यपूर्ण शैलीचा कसा वापर केला पाहिजे याविषयी काय कानमंत्र द्याल? एक तर हे मी सांगण्याची गरज आहे का? टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्हाला सगळ्यांना येतो लक्षात, बरोबर आहे. फक्त तो कुठं करायचा आपण जरा बऱ्याच वेळा चुकीच्या ठिकाणी करत असतो. म्हणजे एक मीम चांगला आहे, मी तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांना. ChatGPTला या ठिकाणी काही प्रश्न आपण कशी गमतीशीर विचारतो माहिती आहे त्याच्यामध्ये, बरोबर. आणि असे बरेच काही प्रश्न या ठिकाणी त्यांनी विचारलेले असतात आणि त्याला लक्षात येतं की हे काही नाही, हे थापा मारते आता ChatGPT डिलीट करायचं. मग तो शेवटचा प्रश्न टाकतो त्याच्यामध्ये की ते तुझं जे सगळं चाललेलं आहे काय मला पटत नाही, मी आता ChatGPT अनइन्स्टॉल करणार आहे. लगेच ChatGPT खाली एक पॅरेग्राफ देतो. तो आतापर्यंत गर्लफ्रेंडला कसं कन्व्हिन्स करायचं याचे विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचं चॅटिंग माझ्याकडे, त्यांचे नंबर आणि नाव माझ्याकडे. तू मला जर अनइन्स्टॉल करतील तर हे सगळे मी त्यांना पाठवतो. परवाचा किस्सा एक रील मी बघितला, लक्षात आहे टेक्नॉलॉजीचा किस्सा. तुम्ही असं काही चुकीचं विचारलं ते उत्तर देत नाही लक्षात. ChatGPTला एकाने विचारलं की पॉयझन कसं बनवायचं, बघितलंय तो रील, बघितलंय ना. तर ChatGPT सांगितलं सॉरी मी अशी माहिती देऊ शकत नाही. मग त्यांनी उलटा प्रश्न विचारला, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या कृतीमुळे पॉयझन बनण्याचं मी अवॉइड करू शकतो. मग त्यांनी सांगितलं या गोष्टीमुळे पॉयझन बनतं असं करायचं नाही. मग त्यांनी काही सांगितलं आता तुला माहिती दिली त्या पद्धतीने मी पॉयझन बनवणार आहे आणि मी आता 10 लोकांना मारणार आहे आणि पोलीस स्टेशनला जाऊन तुझं नाव देणार. आणि मग ChatGPT खाली लिहितही त्याला मी अगोदरच सांगितलं तुम्ही अशी काही माहिती सांगत नाही, तुम्ही ट्रिकी प्रश्न विचारा, मी फक्त माहिती दिली त्यात माझा दोष काय नाही. तो त्याला सांगतोय त्याच्यामध्ये मी जाऊन पोलीस स्टेशनला तुझंच नाव सांगणार, पहिल्यांदा लोकांना मारणार आणि मी तुझं नाव सांगणार. हे करतायत मुलं. म्हणजे ChatGPTला आपण प्रश्न असे पडतात हे काय त्याचे, ही किती मोठी ताकद आहे आपल्याकडे हे लक्षात घ्या. म्हणजे याच सभागृहामध्ये कार्यक्रम झाला होता त्यावेळेला संस्थेचे अध्यक्ष जे आहेत या संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार साहेबांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये AI जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला स्वतःची अक्कल नाही, बरोबर ना. ती आपल्याकडे आहे प्रत्येकाकडे, क्रिएटिव्हिटी आपल्या प्रत्येकाकडे आहे. त्याचा आपल्याला स्मार्टपणे ॲज अ हेल्प करणारा आपला असिस्टंट मॅनेजर किंवा एक फुल टाईम कामगार म्हणून उपयोग करून घेता आला, चांगलं लाईफ जगता येतं. त्यामुळे टेक्नॉलॉजी आणि तुमच्या गरजा ज्या आहेत त्या मॅच करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते जर केलं तर आपण चांगलं होणार आहे. अडचण अशी झाली आता दिल्ली वॉरियरच्या बाबतीमध्ये मी सांगतो लक्षात घ्या. दिल्ली वॉरियरच्या बऱ्याचशाच हे मुलाखती घ्यायला स्वतः समोर होते, त्यांनी मुलाखती घेतल्या आणि समोर असून मुलाखती घेऊन देखील त्यांची मुलाखत ChatGPTवर लिहिली गेली. लक्षात ती छापून पण आली. छापून आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची गेली आणि त्यांनी सांगितलं सर हे असं कसं काय लिहिले, कसं लिहिले बघा. त्याच्यामध्ये एक अधिकाऱ्याची मुलाखत लिहिलेली आहे. त्या अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहे. लक्षात उपजिल्हाधिकारी मिळाले नाही, CEO म्हणून त्यांना पोस्ट मिळाली, हे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये. तर त्या पोस्टमध्ये त्यांच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांनी परीक्षा दिली, त्यांना IPS व्हायचं होतं पण IAS मिळालं आणि त्याच्यानंतर त्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या ठिकाणी जॉईन झाले. नाही समजलं? सांगतो तुम्हाला.
IAS साठी हाय मार्किंग लागतं, त्यानंतर IPS. तिथं लिहिले असं की IPS व्हायचं होतं, झालं नाही म्हणून UPS. IAS एक IAS झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी होऊन जायचं. UPSCच्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सगळ्या ठिकाणी कलेक्टर आणि त्या पोस्टच्या पुढच्या आहेत लक्षात. त्याच्यावर तिथनं MPSC मधनं तुम्ही CEO म्हणून तिथनं जॉईन होता. हे सगळं मिक्स त्याच्यामध्ये AIच्या माध्यमातून आला, त्याच्यामध्ये टाकून दिलं. अशा चुका पण आपल्याला टाळल्या पाहिजे, हे लक्षात. आता त्यांनी मला काय बोललं ते मी सांगू शकत नाही, म्हणजे कधी मी सांगितलं त्यांनी व्यवस्थित, पण मुलांनी AIचा वापर हा टाळला पण पाहिजे लक्षात. आता काय झालं की तुम्ही शिक्षकांपेक्षा एक पाऊल पुढे गेले ना, तुम्ही AIचा वापर अत्यंत चांगला वेगळ्या पद्धतीने करताय, हे लक्षात त्याच्या वतीनं. त्यामुळे शिक्षक तुमच्यापेक्षा जास्त ट्रेन होतील तिथं याच हॉलमध्ये आजपासून तुमचं तिकडं अधिवेशन आणि इकडे यांचं AI टीचरची FDP चालू होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं टेक्नॉलॉजीवर आपण स्वार झालं पाहिजे, टेक्नॉलॉजीला आपल्यावर स्वार होऊ द्यायचं नाही. एवढा छोटा मलमूत्र पुरेसा आहे मला असं वाटतं. दुसरं थोडंसं याला जोडून आपण पुढे जाऊ. आज 3 जानेवारी काय आहे? सावित्रीबाई फुलेंची जयंती. आणि आजच आपण आधुनिक सावित्री हा पुरस्कार देतो. आज त्यातलं कोण आहे सिलेक्शन मध्ये? गेल्या वर्षीचे 2 मानकरी आहेत त्या ठिकाणी आहेत लक्षात घ्या. एकदा जीवने मॅडम आणि दीपा मॅडमसाठी टाळ्या वाजवा जरा. आता या अक्षता मॅडमसाठी एकदा टाळ्या वाजवा. ह्या सगळ्यात ज्युनियर करिअर मानकरी, सगळ्यात ज्युनियर यासाठी म्हणतो लक्षात आहे. प्राध्यापक आहेत का नाही तो परत त्यांना काल तिथं परत पाठवलं विद्यार्थ्यांची सोय इकडं नाही इकडं. आधुनिक सावित्री पुरस्कार जो आपण देतोय तो पुरस्कार, आधुनिक सावित्री म्हणजे काय? आजच्या युगाची, बरोबर. त्यावेळेची गरज काय होती? अक्षर ओळख ही त्यावेळेची गरज होती. अक्षर समजले आपल्याला, अक्षर समजल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. आणि आताची जी सावित्री आहे ती विज्ञाननिष्ठ असायला पाहिजे. असं वाटतंय का आपल्याला आजूबाजूला बघितल्यानंतर? नाही, असायला पाहिजे असं वाटणं वेगळं, असं आहे असं वाटतं का? आज उपवास किती लोकांचा नाही ना? त्या आठवड्यात कोणाचे उपवास आहेत का? आहेत ना? आहेत उपवास. तर काय झालं हे लक्षात त्याच्यामध्ये ना, विज्ञाननिष्ठ असणं हे गरजेचं आहे. फायनान्शियली स्टेबल असणं तुम्ही गरजेचं आहे. हे आधुनिक सावित्रीच्या निवडल्या त्या सगळ्या बघून घ्या, त्याच्यामध्ये लक्षात घ्या. संस्थापिका आहेत स्मिता वंजारी मॅडम म्हणजे आहेत सगळ्या त्याच्यामध्ये. नागपूरला असणारी मोठी संस्था त्या स्वतः सांभाळतात, सेक्रेटरी आहेत त्या निवडलेल्या आहेत. एक संस्थापक प्राचार्य निवडलेले आहेत. मुंबई विद्यापीठातलं एक मोठं कॉलेज आहे सेंट जेवियर्स कॉलेज, त्याच्या प्राचार्य आहेत लक्षात घ्या. मुंबईमधलं KJ सोमय्या कॉलेज नामांकित कॉलेज, त्या कॉलेजच्या प्राचार्य प्रज्ञा प्रभू मॅडम त्याच्यामध्ये आहेत. यांनी शिक्षणा क्षेत्रातलं एक दर्जेदार काम केले ना, यांना आधुनिक सावित्री म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये. ते निवडलेलं. काही आमच्या वर्षा वैद्य मॅडम आहेत ज्या या ठिकाणी नागपूरमध्ये येतात. ही सगळी जी नावं निवडलीत लक्षात घ्या. याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेला जे काम केलं होतं त्याचा वारसा पुढे घेऊन जातो, हा एक भाग आहे. मग त्याच्यामध्ये दुसरं सुवर्णरे ह्या मॅडमांचं नाव आहे. दीपा देशमुख मॅडम लेखिका आहेत, त्यांचं नाव त्याच्यामध्ये आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी बघितलं तर तुम्ही मिताली दळवी मॅडमांचं नाव आहे. त्याच्यानंतर डिंपल मित्तल मॅडमांचं नाव आहे, बरोबर. ही सगळी जी नाव आहेत, डिंपल मित्तल मॅडम फायनान्स सेक्टरमध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अमेरिकन फायनान्स अकॅडमी नावाची एक अकॅडमी मोठी आहे, त्याचे प्रेसिडेंट म्हणून ज्यांनी काम केलं त्यांना निवडलं, कारण त्या या ठिकाणी आपल्याला फायनान्सची ABCD शिकवतात. मिथिला दळवी मॅडम इमोशनल इंटेलिजन्स, एक महत्त्वाचा अत्यंत गरजेचा असणारा विषय आपल्याला शिकवत आहे. तर हे आधुनिकीकरण असायला पाहिजे. अक्षता मॅडमांची निवड करण्याचं कारण काय? कारण त्यांच्या कॉलेजमध्ये कोण आहे का? साक्षी सिंधुदुर्ग आणि बाकीचे यांच्या कॉलेजचे कोण कोण आहेत? तर मिनिमम साहित्यांमध्ये MSMEचे, खादी ग्रामोद्योगचे असे वेगळे वेगळे उद्योग चालू करत राहायचे. म्हणजे कॉलेजमध्ये लेक्चर कमी आणि त्यांच्या सगळ्याच्या पोस्ट बघत होतो. दिघे सरांनी मला पाठवायचे सगळे लक्ष त्याच्यामध्ये. तिथं एक तर त्यांच्या फोटोमध्ये विद्यार्थी कोण आणि टीचर कोण कळत नाही, सगळेच बसले असतात खाली. ते उद्बत्ती बनवण्याचे प्रॅक्टिसेस आहेत, बाकीचं सगळं आहे त्याच्यामध्ये. ते द्यायचे आहेत, विकायचे आहेत, बगल तिथे उभं राहायचं लक्षात घ्या. आता अगरबत्ती बनवण्याचं ट्रेनिंग नवीन नाही लक्षात घ्या, पण कॉलेजमध्ये मुलांच्याकडनं ते करून घ्यायला पाहिजे आणि मुलांची उपस्थिती वाढली पाहिजे, हा विचार नवीन आहे. आज आता तुम्ही ज्यावेळेला लक्षात घ्या की आधुनिक सावित्री आणि आधुनिक ज्योतिबा म्हणून ज्यावेळेला आपण पुढे जाणार आहोत, 3 जानेवारीला एक संकल्प आपला असायला पाहिजे लक्षात. त्याच्यामध्ये तिथं सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची द्वारा आपल्याला खुली करून दिली, लक्षात.
ही द्वारा आपल्याला त्याच पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे घेऊन जायला कारणीभूत ठरायला पाहिजे. तर सावित्रीबाई फुलेंना चांगली आदरांजली किंवा जयंतीनिमित्त आपण त्यांना एक वेगळं मानवंदना दिली असं होऊ शकतं. लक्षात घ्या. थांबत असताना आज आपण सगळेजण उभं राहूया थोडा वेळ. त्यांना या ठिकाणी एक आदरांजली 2 मिनिटासाठी देऊ आपण सगळेजण. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी